तर तिकडे जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळेंची निवड झालेली आहे। रोहन घुगे यांनी यावेळी महापौर पदाची अधिकृत घोषणा केलेली आहे। दीपमाला काळे या भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका असून सलग 3 वेळा त्या विजयी झालेल्या आहे। नगरसेविका म्हणून सलग 3 वेळा त्या विजयी झाल्या आणि आता महापौर पदाची माळ भाजपने त्यांच्या गळ्यात टाकलेली आहे। ज्येष्ठ नगरसेविका आहेत त्या भाजपच्या, सलग 3 वेळा त्या विजयी झालेल्या आहेत आणि आता महापौरपदी दीपमाला काळेंची निवड करण्यात आलेली आहे। जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। रोहन घुगे यांनी यावेळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे या असतील। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। जुगल, दीपमाला काळे यांची महापौरपदी निवड करण्यात आलेली आहे, काय अधिक अपडेट? प्रणिता, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या दीपमाला काळे या 17 मजलीचा 17व्या या ठिकाणी महापौर ठरलेला आहे। आज त्यांची या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। तर शिवसेना शिंदे गटाचे जे नगरसेवक आहे उपमहापौर पदी मनोज चौधरी यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। तर काही तांत्रिक अडचणींमुळे जुगल यांचा संपर्क आपल्याशी बाधित झालेला आहे। त्यांच्याकडून अधिक अपडेट घेण्याचे प्रयत्न करत आहोत। तर तुर्तास जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे यांची निवड झाल्याची माहिती समोर येते।